आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जत बाजारपेठेत असलेली कर्जत नगर परिषदेची जुनी पडीक इमारत आज अखेर कोसळली आहे। साधारणपणे 60 ते 65 वर्षापूर्वीची म्हणजेच 1965 साली ग्रामपंचायतीचे कार्यालय म्हणून उभ्या राहिलेल्या आणि नंतर 1993 मध्ये नगर परिषद कार्यालयात रूपांतर झालेल्या या ऐतिहासिक वास्तूचा पडझडीत अंत झालाय। ज्या भागात ही इमारत होती त्या ठिकाणी नियमितपणे फेरीवाले आणि लहान व्यावसायिक आपले व्यवसाय करत असतात। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय। या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे कर्मचारी बाळा निकालजे आणि निकेश फाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरात सुरक्षा उपाययोजना राबवत इमारतीचा पडलेला भाग उचलून सुरक्षित बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू केला। दरम्यान या इमारतीच्या स्थितीकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले होते। स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी या पडीक वास्तूच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली होती। मात्र नगर परिषद प्रशासनाच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज अखेर ही इमारत कोसळली आहे। सदर जागेचा पुनर्विकास करणे ही आता काळाची गरज असून स्थानिकांकडून या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक उद्यान किंवा नगर परिषदेचा गौरवशाली इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रकल्प उभारण्याची मागणी होत आहे। त्यामुळे कर्जत नगर परिषदेपुढे आता नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात झाली असून नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत त्या जागेचा शाश्वत आणि साजेसा विकास करणे आवश्यक आहे।